नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हॉटेल मॅनेजमेंट मधील करिअरच्या संधी या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत गौरव राजपूत. तर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. तर सरांची ओळख करून घेऊयात. गौरव राजपूत हे छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष संस्थापक आहेत. तसेच ते अखिल भारतीय हॉटेल कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. नंदनसिंग बुधेसिंग राजपूत बहुउद्देशीय संस्था जळगाव याचे देखील ते अध्यक्ष संस्थापक आहेत. करिअर मार्गदर्शक, युवा संस्था चालक, यशस्वी युवा उद्योजक, खूप कमी वयामध्ये यशस्वी झालेले आणि तरुणांसाठी आदर्श ठरलेले श्री गौरव राजपूत यांची आज वेगळीच ओळख समाजामध्ये निर्माण झालेली आहे. तर आपण विषयाला सुरुवात करूयात. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये येण्यासाठी बऱ्याच मुलांची उत्सुकता असते, मात्र या संदर्भात माहिती तितकीशी नसते. तर हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात तुम्ही काय सांगाल? हॉटेल मॅनेजमेंट एक आगळं करिअर आहे, जे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नाहीये आणि हीच माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, हाच या कार्यक्रमाचा आजचा हेतू आहे. तर करिअर विषयी म्हणायचं म्हटलं, आज आपण इंजिनिअरिंग केली, डॉक्टर केलं, वकील केलं, कुठलाही एक फील्डचा कोर्स केला तर एकाच फील्डमध्ये तुम्ही जॉब करू शकणार. तसं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये असंख्य करिअरच्या संधी आहे. फॉर एक्झाम्पल बघायला गेलं, तुम्ही जमिनीवर काम करू शकता, पाण्यात काम करू शकता, हवेत काम करू शकता, म्हणजेच तुम्ही प्लेनमध्ये काम करू शकता, जहाजात काम करू शकता, हॉटेल्समध्ये काम करू शकतात. मग 3 स्टार 4 स्टार हॉटेल्स असतील, वेगवेगळ्या ठिकाणी संधी असतील करिअरच्या, त्यात पण उपलब्ध आहे. अजून महत्वाची गोष्ट सांगायची म्हटली, बऱ्याच जणांना प्रश्न असतो, सर फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्येच यात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का? तर असं अजिबात नाही. हॉटेल मॅनेजमेंटची 3 वर्षाची जर डिग्री एखादी विद्यार्थ्याने घेतली तर त्याला एमपीएससी यूपीएससी सारखी एक्झाम सुद्धा देता येते. प्लस आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यात ज्या गव्हर्नमेंटच्या हॉटेल मॅनेजमेंट फील्डच्या जागा निघतात त्यासाठी सुद्धा तो पात्र असतो. तर अशा बऱ्याचशा वॅकन्सी आहेत की तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी त्याला उपलब्ध आहे. अजून महत्वाची गोष्ट सांगायची म्हटली, ग्लोबल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आज पूर्ण जागतिक लेवल वाढते. आज आपण एका जागेहून दुसऱ्या जागी जातो तर आपण हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये पैसे खर्च करतो आणि त्या सगळा पैसा हा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येतो. आज आपण बघतो प्रत्येकाने 2 पैसे कमवल्यानंतर ते कुठेतरी इन्व्हेस्ट करतात, खर्च करतात. पण तो कुठे करतो? आपण एखादी खायची वस्तू घेतो, आपण एखाद्या हॉटेल्समध्ये जातो, छानपैकी फिरतो, एखाद्या ट्रॅव्हल जो काही स्पॉट्स असतो तिथं जातो आणि या सगळ्या गोष्टींमुळे एव्हरी इयर 200% हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल इंडस्ट्री पूर्ण जगात ग्रो होते. आणि हेच जॉब करिअर ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना आज उपलब्ध आहेत. फक्त नोकरीच करावी हा असा काही पॉईंट नाहीये. विद्यार्थी व्यवसाय पण करू शकतात. मग तो कुठल्या माध्यमातून? ते एखादी फूड कंपनी टाकू शकता, छोट्याची हॉटेल्स टाकू शकता, मोठमोठ्या कॉर्पोरेट ज्या कंपनीज असतात त्यांना ते फूड सप्लाय करू शकता. अशा असंख्य करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी. मी जसं म्हटलं, जो 12th नंतर किंवा इतर सेक्शन नंतर एखादी कॅन्डिडेटने दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं, समजा इतर कुठल्या फील्डसाठी असेल, मग कॉमर्स असेल, इतर कुठली असेल, पण मग पर्टिक्युलर तो काम एकाच ठिकाणी करणार आहे. तशा हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याला असंख्य करिअरच्या वाटा आहेत. आणि या शिक्षणासाठी जो विद्यार्थी म्हणजे मेहनती असेल, ज्याच्याकडे परिश्रम घेण्याची ताकद असेल आणि तो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने सांभाळून घेण्यासाठी रेडी असेल तर नक्की असे विद्यार्थी यात करिअर करून घेऊ शकतात. आजकाल समाजात या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर कसं करतात, काय करतात, बरेचसे गैरसमज आहेत, बरेचशी चुकीची इन्फॉर्मेशन आहे. हे सगळे विषय आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करणार आहोत आणि नक्कीच विद्यार्थ्यांना आजचा कार्यक्रम जो आपण घेतोय करिअर हॉटेल मॅनेजमेंट नक्कीच त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल. अगदी जसं तुम्ही म्हणालात की केवळ प्रायव्हेट सेक्टरमध्ये नाही तर गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटद्वारे एमपीएससी यूपीएससी करून जॉब मिळू शकतात. मात्र हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत याविषयी काय सांगाल? नक्कीच. आता कसं आहे, कुठलेही आता काही विद्यार्थ्यांना याविषयी सुद्धा गैरसमज आहे की कसं शिक्षण असेल, कुठले कोर्स असतील. या डिग्री, डिप्लोमा, मास्टर डिग्री, पीएचडी इथपर्यंतचं शिक्षण उपलब्ध आहे आजकाल. पण हे विद्यार्थी आहेत सर्वसामान्य कुटुंबातील, त्यांना ही गोष्ट माहितीच नाहीये. तर यात पण वेगळं काही तुम्हाला ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांना करण्याची गरज नाहीये. जर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एखादा विद्यार्थी 12th नंतरचा ऍडमिशन घेत असेल तर तो डायरेक्टली त्याची डिग्री कंप्लीट होते. तर आपण कोर्सेस विषयी जर सांगायचं म्हटलं, आपल्याकडे एक डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स आहे. त्याचे ड्युरेशन हे 1 इयरचं आहे आणि त्याला जे काही एज्युकेशन जे लागतं ते 10th पास लागतं मिनिमम. त्यानंतर सेकंड कोर्स आपण जो ऑफर करतोय तो 12 बेसच्या जे विद्यार्थी आहेत, ज्यांचं 12वी नुकतेच पास झालेत, मग ते आर्ट्समध्ये असतील, सायन्समध्ये असतील किंवा कॉमर्समध्ये असतील, अशा कुठल्याही विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. कुठला डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट. त्याचं ड्युरेशन हे 3 इयर्स आहे. पहिला जो कोर्स मी सांगितला डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट 1 इयर, त्याची जी फीज आहे ती 50,000 आहे. दुसरा जो कोर्स आहे डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट, त्याची जी फी आहे 65,000 आहे.
आणि जे काही विद्यार्थ्यांना यासाठी ऍडमिशन्स घ्यायचे असतील त्यांना फीसमध्ये कन्सेशन पण मिळतात, बऱ्याच प्रमाणात त्यांना इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी पण मिळते, जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातील जे काही विद्यार्थी आहेत ते हे शिक्षण घेऊ शकतील आणि त्यांना हे शिक्षण मिळावं याच हेतूने आपण असं सगळं पॅटर्न ते डिझाईन केलंय. आणि नक्कीच हे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील असेच कोर्सेस आपण इन्स्टिट्यूटमध्ये चालवत आहोत. अगदीच कोर्सेस बद्दल तुम्ही माहिती सांगितलेली आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही विषयांबद्दल भीती असते, जसं की इंग्रजी बद्दल काही विद्यार्थ्यांना भीती असते, कारण मराठी माध्यमातून किंवा रिजनल लँग्वेज मधून जे शिकलेले असतात. तर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये कोणत्या माध्यमातून शिकवलं जातं आणि ज्यांना इंग्रजीची भीती आहे त्यांनी काय करावं? नक्कीच आता बरेचसे जे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतात त्यांना इंग्लिश येत नाही आणि कदाचित त्यांची इंग्लिश थोडी स्ट्रॉंग नसते, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्यांच्या मनात हा प्रश्न पडतो की हे जे शिक्षण आहे, हे जे एज्युकेशन आहे ते इंग्लिशमध्ये आहे का? नक्कीच इंग्लिशमध्ये, पण आपले जे क्लासरूम आहेत, ज्या क्लासरूममध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तर आपण मराठीत सुद्धा एक्सप्लेन करून सांगतो आणि ज्या मुलाची इंग्लिश वीक असेल त्याला पण हे शिक्षण समजतं, बिकॉज हे प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन हे समजलं पाहिजे. मी आधीच बोललो की समाजात बरेचसे गैरसमज आहेत ते असे आहेत की इंग्लिशच असलेला विद्यार्थी लागेल. समजा एखाद्या ग्रामीण भागातील विद्यार्थी रेडी जरी होत असेल हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी, तर समाजातले असे काही घटक आहेत त्याला सांगतात निगेटिव्ह इन्फॉर्मेशन, बाबा रे त्याला इंग्लिश खूप लागते, तुझी इंग्लिश वीक आहे, तुला वाचता पण येत नाही, तुला बऱ्याचशा गोष्टी येत नाही. हे सगळे निगेटिव्ह इन्फॅक्ट्स आहेत. मी सांगेल एखादा कॅन्डिडेट जर त्याला मेहनत घेण्याची तयारी असेल, जर त्याच्यात ती कॅपॅसिटी असेल, प्रॅक्टिकल कौशल्य करण्याची त्याच्यात हिंमत असेल, तर त्याने इंग्लिश हा विषय थोडा साईडवर ठेवावा, आमच्याकडे यावं, व्यवस्थित पद्धतीने ट्रेन व्हावं, आमच्या ज्या सगळ्या पॉलिसी आहेत त्या त्याने ऍक्सेप्ट कराव्या. नक्की त्याचा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर घडेल. आणि समाजात जे काही नेटवर्क चाललंय की इंग्लिशच लागते त्याकडे त्याने दुर्लक्ष करावं. येणाऱ्या काळात तो जो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्टेबल राहिला तो ऑटोमॅटिकली इंग्लिश शिकायला लागतो. ज्यावेळेस त्याच्या कानावर जे शब्द पडतात, हाय, हाऊ आर यू वगैरे, तो एखादा जो कॅन्डिडेट असतो त्याला पुअर इंग्लिश असते त्याचे ऑटोमॅटिकली स्मार्ट इंग्लिश मध्ये परिवर्तन होतं. फक्त मग त्याने आपण ज्याला म्हणतो की पेशन्स ठेवले पाहिजे आणि स्वतःची एक तयारी आणि हिंमत जर दाखवायला रेडी असेल तर नक्की तो यात करिअर करून घडू शकतो. जसं तुम्ही म्हणालात की इंग्लिशची भीती बाळगण्याची गरज नाहीये. बरीचशी मुलं असे असतात की जी सर्वसामान्य कुटुंबामधून येत असतात, म्हणजे त्यांच्याकडे पैसा नसतो तितकासा की ते अशा पद्धतीचं शिक्षण घेतील. मग काही मुलं अशी असतात जी अर्न अँड लर्न असं म्हणू शकतो आपण करत असतात. मग अशी कमवा आणि शिका योजना या कोर्सेसला देखील उपलब्ध आहे का? नक्कीच. आपली जी संस्था आहे त्या संस्थेचा हेतूच हा आहे की जे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत एज्युकेशन हे पोहोचलं पाहिजे, त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे. आज आपण मेट्रो सिटीजमध्ये बघितलं तर हॉटेल मॅनेजमेंट कोर्सच्या फीस या 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंत आहेत. आणि या ज्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी त्यांना एवढी फी दिल्या नाही जात आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. अशाच विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेता यावं, त्यांना शिकता शिकता पैसा पण मिळावा, शिकता शिकता त्यांचं शिक्षण पण व्हावं, अशी एक पूर्ण कमवा आणि शिका योजना आपण संस्थेच्या माध्यमातून एक तयार केली. ज्यात विद्यार्थी पहिल्या वर्षी जर डिग्रीमध्ये येत असेल तर तो 3 महिने कॉलेजमध्ये असतो, 6 महिने इंटर्नशिपमध्ये जातो. इंटर्नशिपमध्ये त्याला कमीत कमी 24 ते 25 हजार रुपये पहिल्या 6 महिन्यामध्येच मिळून जातात पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी तो परत इंटर्नशिपला जातो, त्याला कमीत कमी 50 ते 60 हजार मिळतात. तिसऱ्या वर्षी तो परत इंटर्नशिपला जातो, त्याला परत 50 ते 60 हजार मिळतात. म्हणजे जवळपास कमवा आणि शिका योजनेचं बघितलं तर एखादी विद्यार्थी 1,20,000 ते 1,50,000 पर्यंत सहज कमवू शकतो. आमची फीस जरी समजा 1 लाख 3 वर्षाची फीस जर पकडली तर 1,80,000 किंवा 83-84 हजारापर्यंत काहीतरी जाते. पण एखादी विद्यार्थी आमच्या कमवा आणि शिका योजनेमध्येच ऍडमिशन घेत असेल तर कमीत कमी तो 1,20,000 ते 1.5 लाखापर्यंत पैसे कमवू शकतो. ही हिंमत या स्कीम मध्ये आहे आणि या स्कीमच्या माध्यमातून 2018 पासून ते आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना आम्ही घडवलंय आणि आमचे जे काही विद्यार्थी आज ते कमवा आणि शिका या योजनेमुळेच कार्यरत आहेत आणि मोठे झालेत. आणि याचा जो फायदा आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना, शिकता शिकता पैसे पण मिळतात, फीससाठी पण मदत होते आणि सगळ्यात एक महत्वाचा पॉईंट आहे, इतर कॉलेजचा मुलगा आणि आमच्या कॉलेजच्या मुलामध्ये काय फरक आहे कमवा आणि शिका योजनेमुळे. आता इतर कुठल्या इन्स्टिट्यूशनमध्ये एखादी विद्यार्थी तर असेल तर तो काय करतो, 3 वर्ष कॉलेजमध्ये जातो, शिकतो, पुस्तकी नॉलेज घेतो आणि नंतर प्लेसमेंटला जातो, मग तो ट्रेनिंग करतो आणि मग जॉब करतो. म्हणजे एंड ऑफ द डे जॉबला कधी जातो, 5 वर्षानंतर. तसं या इन्स्टिट्यूटमध्ये मुलगा एंड ऑफ द डे पहिल्या दिवसापासून कामाला लागतो. पहिल्या वर्षीच तो इंटर्नशिप करतो, दुसऱ्या वर्षी तो जॉब करतो, तिसऱ्या वर्षी तो जॉब करतो. म्हणजे 3 वर्षाची डिग्री घेताना एखादी विद्यार्थी कमीत कमी 26 महिन्याचा अनुभव असतो त्याच्याकडे. 26 महिन्याचा अनुभव 3 वर्षाची डिग्री घेताना आणि सोबत पैसा असतो. मी म्हणतो एक पेटी पॅकेज कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही विद्यार्थी आहेत सर्वसामान्य कुटुंबातील त्यांच्यासाठी आज उपलब्ध करून दिली. आणि या जी योजनेचा फायदा आहे असंख्य विद्यार्थी 2018 पासून आज आमच्या तिघही ब्रांचमध्ये, छत्रपती संभाजीनगरची असेल, नाशिकची असेल किंवा वर्ध्याची असेल, या ब्रांचचे विद्यार्थी आज घेत आहेत.
अगदीच मला वाटतं हे ऐकून विद्यार्थ्यांचं अर्ध नक्कीच, टेन्शन गेलं नक्कीच. असेल. पण आणखी एक त्यांच्या मनात प्रश्न असतो तो की स्कॉलरशिप मिळेल का? तर स्कॉलरशिप संदर्भात काय सांगा? नक्की आपण संस्थेकडनंच SC ST NT OBC जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत किंवा खास करून मुली आहेत यांच्यासाठी 10% आपण त्यांना सूट ऑफ फीज मध्ये देतोय. जर त्यांना ज्या विषयी माहिती घ्यायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. ती काही स्कॉलरशिप विषयी जी काही इन्फॉर्मेशन असेल ती त्यांना उपलब्ध होईल त्या माध्यमातून. मात्र एखादा कोर्स केल्यानंतर भीती असते मनामध्ये की आपल्याला नोकरी मिळेल का? तर 100% नोकरीची हमी देता येईल का? 2018 पासून आपण तेच सांगतोय की 100% नोकरीची हमी आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतोय अशा पद्धतीने सांगतोय. अच्छा. 100% नोकरीची हमी. त्यामुळे आणि करिअर विषयी जेव्हा मी सांगितलं की 200% हॉटेल इंडस्ट्री हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री पूर्ण जगात ग्रोथ होते. त्यामुळे एम्प्लॉयमेंटची जेवढं जास्त एम्प्लॉयमेंट मिळेल तेवढी जास्त इंडस्ट्री पुढे जाणार आहे. जेवढे इंडस्ट्री इस्टॅब्लिश होणार आहे तेवढे जास्त एम्प्लॉईज लागणार आहेत. त्यामुळे इतकी जास्त प्रमाणात नोकरीची व्यवसायाची संधी उपलब्ध आहे की अक्षरशः सांगतो फेल झालेल्या मुलाला सुद्धा नोकरी लागते. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये इतकी रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे जॉब हा विषय घेऊन जरी आले ना विद्यार्थी तरी आम्ही सांगतो जॉब हा विषय तुम्ही म्हणजे बाजूला ठेवा. आम्ही तुम्हाला नोकरी देणार आहे हे फिक्स आहे. 100% फिक्स आहे. आणि आतापर्यंत आम्ही सर्व विद्यार्थ्यांना देत आलोय प्लेसमेंट जे काही असेल भारतातल्या हॉटेल. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट तरी? 2018 पासून आतापर्यंत एकही विद्यार्थी आमचा घरी बसलेला नाहीये. सगळे फुल 100% प्लेसमेंट आपण आतापर्यंत प्रोव्हाइड करून दिली आहे. वा. पण एक महत्वाचा प्रश्न आणि त्याची उत्सुकता असते कोणताही कोर्स केल्यावरती प्रत्येकाला असं वाटत असतं पगार किती मिळेल. तर पगार किती मिळतो हॉटेल मॅनेजमेंट केलेला? खूप छान प्रश्न विचारला. बरेच विद्यार्थी त्यांच्या मनातला हा प्रश्न असतो. आता पगाराची सुरुवात कशी असते? इंटर्नशिप पासून असते बऱ्याचदा. तर मी सांगेल 10,000 पासून तर लाखो रुपयापर्यंत पगार मिळतात. 10,000 पासून तर लाखो रुपयापर्यंत पगार मिळतात. म्हणजे जेव्हा विद्यार्थ्याची ॲबिलिटी काय आहे, तो स्किल कसं घेतोय, तो शिकतो कसं आहे, तो पुढे कसं जातोय, अनुभव कसं घेतोय, या सगळ्या गोष्टींवर त्याचा पगार डिफाईन होतो. त्यामुळे मुलात जर स्किल असेल तो लाखो रुपयापर्यंतही पोहोचू शकतो, करोडपती येऊ शकतो व्यवसाय करायचा असेल तर. त्यामुळे त्याने पैसे हा विषय घेऊन न येता ते एज्युकेशन कशा पद्धतीने चांगलं घेईल आणि त्यातून त्याचं स्किल कसं ग्रो करेल हे बघावं. नक्कीच त्याला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये एक गुड आणि एक आपण ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी नक्की त्याला अवेलेबल आहे किंवा मिळेल. म्हणजे पगाराची शाश्वती आहे 100%. अगदीच. या विषयावर अजूनही आपण बोलणार आहोत. मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला विषय आहे हॉटेल मॅनेजमेंट मधल्या करिअरच्या संधी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत गौरव राजपूत. सर, असं असतं ना प्रत्येक वेळी कॉलेज निवडताना आपण खूप विचार करतो की कॅम्पस कसं आहे कॉलेजचं. तर कॉलेजच्या कॅम्पस बद्दल काय सांगा? आजकाल विद्यार्थ्यांच्या मनात मी सांगेल कुठे ऍडमिशन्स घ्यायला जातील तर एक वेगळं चित्र निर्माण झालेलं असतं की मोठा कॅम्पस असला पाहिजे, प्रशस्त सुविधा असल्या पाहिजे, मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, स्टाफ खूप सारा असला पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये मजा पण खूप करता येते विद्यार्थ्यांना. ह्या सगळ्या सोयीसुविधा एक त्यांचं नेचर बनलेलं असतं. पण आमचे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, आमच्या ज्या पॉलिसी आहेत, आम्ही फक्त हॉटेल मॅनेजमेंट हा स्पेसिफिक एकच विषय चालवतो. त्यामुळे आमचे जे कॉलेजेस लहान आहेत, छोटे आहेत इतर लोकांच्या कॉलेजेसपेक्षा. पण आम्ही ज्या स्कीम्स देतोय, कमवा आणि शिका योजना देतोय, मुलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी उपलब्ध करून देतोय, ते त्या कॅम्पसमध्ये आम्ही सफिशियंटली करू शकतो. आणि विद्यार्थ्यांनी त्या मोठ्या कॅम्पसकडे न बघता आमच्या छोट्या कॅम्पसच्या सुविधा किंवा एज्युकेशन फॅसिलिटी बघून आमच्याकडे ऍडमिशन्स करावं. आमचा लहान आहे, छोटा आहे, पण एज्युकेशन पॉलिसी चांगलं आहे त्या हिशोबाने. पण मग जर एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी आहे पण तो मेहनती आहे तर अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो का? नक्कीच 100%. मी तेच सांगतो इंडस्ट्रीला आज स्किल बेस एज्युकेशनची गरज आहे किंवा ज्या मुलाकडे स्किल असेल, ज्याच्याकडे हार्डवर्किंग असेल, जो मेहनत करत असेल, असेच विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पाहिजेत. असेच विद्यार्थी यात करिअर करू शकतात आणि याच विद्यार्थ्यांसाठी ही संधी. एखाद्या विद्यार्थ्याला समजा आपण आधीच विषय घेतला की इंग्लिश कमी येत असेल, घाबरत असेल, इतर ठिकाणी करिअर होईल का नाही अशी चिंता असेल, पण तो हार्डवर्किंग असेल, तो एखाद्या वेळेस शेती काम करत असेल, आई वडिलांना मदत करत असेल, घरात पण व्यवस्थित सगळ्यांची वागत असेल, नक्की अशा विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतलं ना आणि त्याने या फील्डमध्ये स्ट्रगल केलं ना, नक्की तो सक्सेस होईल 100%. त्यांनी घाबरण्याची आणि भीती घेण्याची अजिबात गरज नाहीये. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपल्याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावं असं का? तेच आता बघा कुठल्याही इतर कॉलेजेसमध्ये जर विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतलं, मी ते आधीच बोललो की त्याला 3 वर्ष तिथं फक्त पुस्तकी नॉलेज घ्यायचं आहे. आफ्टर दॅट त्याला ट्रेनिंगला पाठवलं जाणार आणि 5व्या वर्षी तो जॉब करणार. तसं इथं नाहीये. इथं विद्यार्थ्यांना पैसाही मिळतोय, इथं विद्यार्थ्यांना अनुभव पण मिळतोय, शिकता शिकता 26 महिन्याचा अनुभव मिळतोय, इथं विद्यार्थ्यांचा कोर्स पण कम्प्लीट होतोय आणि 100% जॉब पण मिळतोय.
एवढ्या सगळ्या गोष्टी जर त्याला 3 वर्षात जर मिळून जात असतील तर नक्की त्यानेच 2-3 कॉलेज त्याने अनालिसिस करावं की स्लाईडला ठेवावं. एक लिस्ट मी सांगेल विद्यार्थ्यांनी एक लिस्ट बनवावी की हे कॉलेज याचे हे बेनिफिट्स आहे, हे कॉलेज याचे हे बेनिफिट्स आहे, हे कॉलेज याचे हे बेनिफिट्स आहे, आमच्याच कॉलेजचे बेस्ट निघतील. व्हाय? बिकॉज आमचा जो कॅन्डिडेट्स आहे आणि इतर कॉलेजचा जो कॅन्डिडेट्स आहे म्हणजे जो विद्यार्थी आहे तो 3 वर्षानंतर इतर कॉलेजचा विद्यार्थी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जाईल तो फ्रेशर असेल आणि आमचा विद्यार्थी जेव्हा जाईल त्याला 26 महिन्याचा अनुभव असेल. तुम्ही सांगा त्याला पहिले घेणार की आमच्या विद्यार्थ्याला पहिले घेणार? तो मी सांगेल तो समोरचा जो विद्यार्थी असेल तो भारतातल्या टॉप ऑफ द कॉलेज मधून शिकून आलेला असेल पण तो फ्रेशर आहे. आमचं कॉलेज जरी लहान होतं पण आमच्या विद्यार्थ्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याने शिकता शिकता सगळं घेतलंय. मग तो समजा तिकडे 4-5 लाख रुपये भरून जरी आता जॉबसाठी जात असेल, आमचा विद्यार्थी अनुभव घेऊन जात असेल तर नक्की जो काही सिलेक्शन करणारे HR असेल तो सगळ्यात पहिले कोणाला सिलेक्ट करणार आहे, कोणाला जॉब ऑफर चांगला देणार आहे, कोणाला सॅलरी चांगल्या देणार आहे? आमच्याच विद्यार्थ्याला देणार आहे. त्यामुळे जर विद्यार्थी आणि पालक जर हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की कमवा आणि शिका योजना काय आहे, तुमच्या विद्यार्थ्याकडे स्किल काय आहे आणि तो या सगळ्या गोष्टींमध्ये जर फिट होत असेल तर त्यांनी दिलेला जो काही नंबर आहे समजा स्क्रीनवर त्यावर त्यांनी मिस कॉल द्यावा. आमची जी काही टीम आहे, कॉलेजचा जो काही स्टाफ आहे तो त्याच्याशी संपर्क करतील आणि त्यांना योग्य ती माहिती उपलब्ध करून देतील. फक्त आमची अट एकच आहे, एवढ्या पूर्ण कार्यक्रमात मी एकच विषय बऱ्याचदा बोलतोय की आम्हाला मुलगा हा मेहनती पाहिजे. अभ्यासात थोडा वीक असेल चालेल, आम्ही करून घेऊ कव्हर, पण तो मेहनती असला पाहिजे. अगदीच. म्हणजे शिक्षणासोबत अनुभव सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांकडे तुमच्या कॉलेजमधून मिळत असतो. हाच एक प्लस पॉइंट आहे. अगदीच हाच प्लस पॉइंट आहे. मात्र आता 12वीचे पण निकाल लागलेले आहेत, 10वीचे निकाल लागलेले आहेत. तुमचे प्रवेश जे कॉलेजमध्ये मिळतात ते कधीपासून आणि प्रवेश प्रक्रिया एकंदर काय असते? प्रवेश प्रक्रिया सध्या आता स्टार्ट झाली आहे. जसे 12वीचे रिझल्ट मुलांचे लागले तेव्हापासून आम्ही काही नॉर्म्स वगैरे बनवलेत आता प्रवेश प्रक्रियेसाठी. जर स्क्रीनवर नंबर जो दिसत असेल समजा विद्यार्थी किंवा पालकांनी त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, डॉक्युमेंट्स काय लागतात, फी स्ट्रक्चर कसं आहे किंवा कुठल्या मीडियम मध्ये शिकवतात, अजून इतर काही विषय सगळे आपल्याला कार्यक्रमात नाही घेता आले ते विचारू शकतात त्या नंबर्सवर कॉल करून. आणि नक्कीच जी काही प्रोसेस आहे प्रवेश प्रक्रिया संदर्भात ती त्यांना मिळेल. आमचं एक पूर्ण पेटीपॅक असं पॅकेज आहे. पेटीपॅक असे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. पालकांनी जायचं कॉलेजमध्ये, वाचायचे सगळे आणि मगच ऍडमिशन मुलाचा प्रवेश करायचा. कारण ज्या गोष्टी मी एक्झिक्युटिव्ह करून बोलतोय इथं, जी कमवा आणि शिका योजना मी सांगतोय ती पूर्ण कागदावर लिहिली आमची. मुलगा आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन म्हणजे कॉलेज कधी सुरू होईल, कॉलेज किती महिने असेल, मुलगा बाहेर किती महिने जातोय, ट्रेनिंग किती महिने करतोय, परत कॉलेजला कधी येतोय, वेकेशन कधी स्टार्ट होतंय, असं पूर्ण शेड्यूल तयार केलंय. त्याला पॅकेज आपण म्हणू कमवा आणि शिका योजनेचं. तर पालकांनी ते समजून घ्यावं आणि मगच काय ती प्रोसिजर करावी पुढची काय ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात. सर, तुम्ही म्हणालात की नोकरीच्या संधी तुम्ही उपलब्ध करून देतात, प्लेसमेंटची सोय आहे. मात्र एखाद्या विद्यार्थ्याला जर व्यवसायच करायचा आहे ह्या क्षेत्रामध्ये, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, तर अशा वेळी त्यांना काही मदत, आर्थिक मदत आपण म्हणतोय, ती सरकारकडून मिळते का? नक्कीच. आता एखादी विद्यार्थ्याला समजा हॉटेल्स टाकायची आहे, एखादी विद्यार्थ्याला फूड पॅकिंग कंपनी टाकायची. आता आपण चिप्स वगैरे खातो बऱ्याचशा कंपनीचे, आपण वेपर्स वगैरे खातो, तर या सगळ्या फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत. तर गव्हर्नमेंट याला खूप साऱ्या प्रमाणात सबसिडी पण देते. यासाठी मी प्रामुख्याने सांगू इच्छेल की आमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा आम्ही लेक्चर्स घेतो मुलांचे, तर या सगळ्या गोष्टी त्यांना ट्रेनिंगमध्ये सांगत असतो की जर तुम्हाला बाबा हॉटेल टाकायची असेल समजा एखादी पर्टिक्युलर, तर शासनाची कशी मदत मिळू शकेल. तर केंद्र शासनाची PMAGP म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेट योजना आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाची चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेट योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमीत कमी 35% पर्यंत सबसिडी मिळते. जर त्याचं युनिट समजा जे काही मॅन्युफॅक्चरिंग जे चालू करत असेल ते गावात असेल किंवा एखादी ग्रामीण भागात असेल तर त्याला 35% पर्यंत सबसिडी मिळते. समजा एखादी विद्यार्थी जर 10 लाखाचं जर लोन घेत असेल बँकेकडनं तर कमीत कमी 3.5 लाख रुपये गव्हर्नमेंट त्याला देत असतं, इथपर्यंत सबसिडीत. मग नक्कीच जेव्हा आमचं इन्स्टिट्यूट सुरू असतं तर विद्यार्थ्यांना आम्ही खूप साऱ्या ज्या शासकीय योजना आहेत किंवा स्टार्टअप इंडिया असेल किंवा तुमचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं जे स्किल डेव्हलपमेंटच्या थ्रू चाललंय की आजकाल मुलांनी स्वतः स्वयंरोजगार निर्मित कसं करता येईल ते झालं पाहिजे, तर त्याविषयी पण आम्ही बऱ्याचदा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतो. आणि या ज्या काही 2 योजना आहेत PMAGP आणि CMAGP, जिल्हा उद्योग केंद्र जे काही असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी त्याचे केंद्र असतात, तर तिथं जाऊन विद्यार्थी माहिती घेऊ शकतात, त्या माध्यमातून ते अर्ज करू शकतात. आणि कुठल्याही याच्यात कमिशन्स वगैरे याला त्याला पैसे द्यायची गरज नसते. ही सरळ शासकीय स्कीम आहे. या शासकीय स्कीमचा कुठलाही व्यावसायिक फायदा घेऊ शकतो आणि हॉटेल व्यावसायिक तर नक्की घेऊ शकतात. अगदीच. मात्र काही विद्यार्थ्यांना फक्त भारतामध्ये राहून नाही तर परदेशामध्ये देखील नोकरी करण्याची इच्छा असते. मग अशा विद्यार्थ्यांना परदेशामध्ये नोकरीची संधी मिळते का? नक्कीच. आजकाल ही हॉटेल इंडस्ट्री जी आहे ती ग्लोबल इंडस्ट्री झाली, ग्लोबलाइज इंडस्ट्री, आणि पूर्ण जगात हॉटेल उद्योग पसरलाय. या हॉटेल उद्योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना
परदेशात पण रोजगार उपलब्ध झालेत आणि कॉलेजच्या माध्यमातून जर समजा त्यांना परदेशात जायचं असेल, नोकरी करायची असेल, तर ते सुद्धा आपण त्यांना कन्सल्टन्सी थ्रू त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करून देतो, ज्या विद्यार्थ्यांना फॉरेन प्लेसमेंट हवी त्यांच्यासाठी. अगदीच खूप उत्तम असं मार्गदर्शन केलंय तुम्ही. आपल्या या प्रेक्षकांना म्हणजे विद्यार्थ्यांना आणि अर्थात पालकांना तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगाल? पालकांना आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल, हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही व्यवस्थित ऐकावा, व्यवस्थित समजावा. आमचे रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसी तुम्ही बघाव्यात, काळजीपूर्वक ते वाचाव्यात. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. अजून या स्कीमच्या माध्यमातून जर तुमचा विद्यार्थी म्हणजे व्यवस्थित पद्धतीने सगळं ॲग्री करत असेल, सगळं काही होत असेल, तर नक्की मी सांगतो तुमच्या मुलाला, तुमच्या पाल्याला उद्याचा हॉटेलियर होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. कोणीही नाही. टॉपचा हॉटेलियर. फक्त त्याने हे जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, कॉलेजच्या काही पॉलिसी आहेत, ते त्याने व्यवस्थित पाळल्या पाहिजे. त्यानुसार तो पुढे चालला पाहिजे. जे काही आमचं पेटी पॅक एज्युकेशन आहे त्या थ्रू नक्की त्याचं करिअर उज्ज्वल असेल भविष्यात आणि नक्की उज्ज्वल असेल. अगदीच तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढे पुन्हा भेटू आणखी एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी.